जेवायला चालू इथं फॅन घेतले मी आज झाले का 3-4 आयटम तर झालं लावून लिस्टिप लावून घरातनं बाहेर आलोय बाहेरनं आता गावात जायचंय वाढ झालं चालू आहे फक्त उरक हे तर संध्याकाळ झाले घालनत नाही येते का आरशात नीट बघ कसं व्हायचं इथं 4 वाजले इथं जवळ आम्हाला 3 वाजता जायचं होतं तर वाजले 4 गावात जायला 5 अजून ह्यांचं होतच की टिकली लावायची अजून फायनली आमची तयारी झाली बघा मॅडम आमच्या नटले तिथं झटले का झाले का जोड नटली बाबा आता माझा आंबाडा घालायचा राहायला गेला नटवता काय निघता करता बाहेर ठेवलं या ते येता जाता माणसाला कोणातरी बंद पडाय तर चला निघणार आहे आता गावामध्ये आता आलोय गावामध्ये तर इथं चालू आहे आता बराबर इथं आता ही करा तिथं देवा तिथं लाव हळदी कुंकू पाया पड मग जाऊ काय मी असतो व्यवसाय तो चालले का मी तर निघालेत ही चपला बिपला काय का नाही चप्पल नाही घालायची सगळी दोघी तर बसली मैत्रीण गाठ पडली की आल्या सगळ्याचे नवरदेव घरी तर मला घेऊन आली तर गोळका मिळाय पहिल्यांदाच आले असं नवऱ्याला घेऊन मन का सुटी काय म्हणते तिळगुळ गोड गोड बोला असं गोड गोड बोलत जा मला त्याला आता सांगितलंय काय पहिली संक्रांत काहीतरी म्हणत जा इकडे बघ काय म्हणजे हे राम मंदिर तर बसली डॉके आता काय सांगायचं जमतंय का इकडे बघ दोघे उठले की आता उठते आज ते इथनं उठून हे करते उठले की काय उठतेच नाही मला असं अशी सरकत आम्ही आलो आता लगेच येते का नाही तुला नवीन असेल 2 शब्द ध्यानात ठेवलं तिने लगेच मग काय आले पाहिजे की फिरा लवकर चला इकडे चला उशीर होईल परत तिथंच आपण इतक्या वेळ घालवल्यावरती चला दुसऱ्या मंदिरात जायचं पांडुरंग चल चला वावसा पटापटा लय उशीर मैत्रिणी चला काय ती थांबल्या तर चल
दोघी मैत्रिणी एका वर्गात पहिल्यापासून गोड गोड बोला. आमचं ती सांगू नका, आमच्याशी भांडणार. भांडणार दिसली की भांडणार. आमचा तो जन्मसिद्ध हक्कच आहे. चला व्यवसायाला चालू इथं फॅन भेटलेत, फोटो काढते. त्या दीदीने पण काढला, ही दीदी काढतीये. थिएटरलाच आहे बघा आम्ही. इकडे पांडुरंगाच्या मंदिरात चाललोय आता. झालं थँक्यू. कसं झालंय बघ इकडे. सीताचा वसा रामाचा वसा जलम जन्म वसा. सीताचा वसा रामाचा वसा जन्म. तिळगुळ घेऊन गोड गोड बोल. उद्या मला दोडका करून घाल. बाजारच नाही आज जाते की बाजारला. आव जावय बापूनला. जरा तुम्हाला जरा आमच्यातलंच मग काय इथंच असत तिळगुळ घ्या गोडगोड. मग काय जरा तुम्हाला मग काय तिळगुळ घ्या गोडगोड बोला. इथलं इथंच आमचं चालू आहे. तिळगुळ घेऊन गोड गोड बोला. जरा तुम्हाला तिळगुळ घ्या गोडगोड बोला. तिळगुळ घेऊन सारखं पुचकं पाचकं बोल. ना ना राहिलं. पप्पांचं निम बोट कॅमेऱ्यावर असं ना आहे ना. हाय व्यवस्थित ना ना दे चल की पिल्या तर गोड खायला तुला दर नको थू ना ना टाकली पाट आपलं बाहेर ना आलं. कुठे गेलाय बगर आणायची येतात. जाऊ ना तिळगुळ दे ना ना काय पड काय म्हणली का नाही तिळगुळ घ्या गोड गोड बोला काय म्हणली का नाही. जरा येत तिळगुळ घ्या गोड गोड बोला. काय तुम्हाला देऊ काय? मी आहे की इथं आमचं घर मालकीन राहिले होते म्हणून म्हणलं का. ओळखू येते का? मग काय फक्त नाक नाक लाल झालं दुसरं काय. इथे लावले असं पडतच ते. जरा लोक चेहरा वेगळी वाटायला लागली. आता शिक मला जवळजवळ ओळखायला लागली. तर हे ना सगळे बांगेमध्ये. तर इकडे बघा पाणीपुरी आणली, इकडे भेळ आणली, इकडं काही टरबूज. तर आम्ही घरी आलो, लुक चेंज केला. आता सध्या मेनू तयार झाला. काय म्हणते खायचंय ना ती खायचंय काय. सांगाटन भाकर उपास सोडायला. काय व? मला काही कंट्रोल झालं नाही त्यामुळे मी काही खाल्लं नाही. आवय पप्पाची सुक्क आहे ती नव्हतं घ्यायचं ह्यात. परत हे कर ती सुक्क हे टाक. हे टाक हे ती खाला ही टाका. हा काय वाटली पाणीपुरी. मला चालते. मस्त चाललंय असं पाणीपुरीचं ते आता भेट लागते ना. भेळ पाणीपुरी सगळं चाललंय सगळं थोडं 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 थोडं. तिखट लागन ती खाल्लं ते गोड लागतंय.